श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमची रास मीन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण 2026 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्याचे म्हणजे जून ते डिसेंबर 2026चे सविस्तर कुंडली विश्लेषण पाहणार आहोत. माझ्या मीन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मुळातच अत्यंत भावुक, दयाळू आणि समजूतदार आहात. पण सध्या तुमच्यावर शनीची 7.5 सुरू असल्यामुळे मानसिक तणाव, कामातील आळस, पैशांची चणचण आणि प्रत्येक कामात येणारे अडथळे यामुळे तुम्ही प्रचंड थकले असाल. पण निराश होऊ नका, कारण 2 जून पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत आणि दुर्मिळ युती तयार होत आहे जी 7.5चा सर्व प्रभाव मोडीत काढणार आहे. देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव एकत्र येऊन तुमच्या कुंडलीतील डबल गोचर आणि गजकेसरी राजयोग निर्माण करत आहेत. हा योग तुमच्या आयुष्यातील सर्वात नकारात्मकता मुळापासून उपटून टाकण्यास सज्ज झाला आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे. राजयोग जितका मोठा असतो तितकीच आपली एक छोटी चूक महागात पडू शकते. एकीकडे जिथे शेअर मार्केट, प्रॉपर्टी आणि IT क्षेत्रातून प्रचंड यश मिळण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे राहू आणि केतूची चाल तुमच्या खर्चावर आणि लव्ह लाईफवर काय प्रभाव पाडणार आहे, तुमच्या नात्यातील कोणता अहंकार तुमचं मोठं नुकसान करू शकतो. आजच्या या अत्यंत सविस्तर व्हिडिओमध्ये आपण आर्थिक स्थिती, करिअर, डिजिटल बिझनेस, तुमचे आरोग्य, नाते, परदेशवारी आणि नशीब उजवण्यासाठी अचूक आणि सोप्या ज्योतिषीय उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण त्या ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलूया जी तुमच्या मनातील भीती दूर करणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू आहे. 7.5चा निसर्गदत्त नियम आहे की ती माणसामध्ये काही प्रमाणात आळस वाढवते, मानसिक तणाव निर्माण करते आणि आर्थिक कामामध्ये अडथळे आणते. परंतु 2 जून 2026 पासून परिस्थिती संपूर्णपणे बदलणार आहे, कारण 2 जूनला देवगुरु बृहस्पती गुरु यांचे असे गोचर होत आहे, ज्यामुळे शनी आणि गुरुची संयुक्त दृष्टी आणि प्रभाव वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रात याला डबल गोचर म्हणतात. यासोबतच तुमच्या कुंडलीतील अत्यंत शुभ अशा गजकेसरी योगाचा निर्मिती होत आहे. हा गजकेसरी योग 7.5मुळे येणाऱ्या सर्व नकारात्मक प्रभावांना, अडथळ्यांना आणि मानसिक त्रासाला जागच्या जागी नष्ट करेल. तुमच्या मनात एक नवीन आशा, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने कामाला लागाल. आता आपण वळूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाकडे. या 7 महिन्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचे अतिशय गोड आणि योग्य फळ मिळणार आहे. शनिदेव तुमच्याकडून मेहनत करून घेतील, पण गुरु आणि गजकेसरी योग त्या मेहनतीचे मोठ्या यशात रूपांतर करतील. विशेषतः जे जातक ऑनलाईन बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, IT क्षेत्र, सोशल मीडिया किंवा ट्रॅव्हलिंग आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला अनपेक्षित प्रगती आणि नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. फक्त कार्यक्षेत्रात काम करताना 2 गोष्टींची काळजी घ्या. पहिली म्हणजे तुमच्या कामात धैर्य ठेवा, कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. आणि दुसरी म्हणजे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरसोबत सामंजस्य आणि ताळमेळ राखणे अत्यंत आवश्यक आहे. किरकोळ वाद व्यवसायावर परिणाम करू शकतात, त्यामुळे स्पष्ट आणि पारदर्शक राहा. शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांचा विचार केला तर देवगुरु बृहस्पतीची ही शुभस्थिती विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत, त्यांच्या एकाग्रतेत वाढ होईल आणि त्यांना अपेक्षित यश नक्की मिळेल. पण प्रेमाच्या बाबतीत ग्रहांचा एक कडक इशारा आहे. या 7 महिन्यात तुमच्या नात्यामध्ये अहंकार अजिबात येऊ देऊ नका. मीच बरोबर आहे हा अट्टाहास तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि शांततेने गोष्टी सोडवा. आता बोलूया आर्थिक बाजू आणि गुंतवणुकीबद्दल. हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी नवीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम आहे. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या काळात केलेले नियोजन तुम्हाला भविष्यात मोठा धनलाभ करून देईल. तुमच्या आयतेचे नवीन साधन तयार होतील आणि तुमच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली इच्छा पूर्ण होतील. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्या अनेकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे, तो म्हणजे परदेश प्रवास. सध्या राहू तुमच्या 12व्या घरात गोचर करत आहे. कुंडलीतील 12वे घर हे प्रदेशाचे घर मानले जाते. राहूच्या या स्थितीमुळे जे जातक परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा परदेशी कंपन्यांसोबत व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी विदेशी यात्रा प्रबळ योग बनत आहे. तुमचा विजा किंवा परदेशातील कामे या काळात मार्गी लागतील. दुसरीकडे केतू तुमच्या 6व्या घरात विराजमान आहे. 6वे घर हे रोग आणि शत्रूचे असते. 6व्या घरातील केतू हा मीन राशीच्या जातकांचा जुन्या आणि दीर्घकालीन आजारापासून मोठी राहत मिळवून देणार आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुने चालत आलेले शारीरिक त्रास कमी होतील. शत्रूवर तुमचा विजय होईल. फक्त राहू 12व्या घरात असल्यामुळे रात्रीची झोप वेळेवर घेणे आणि डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 7.5चा नकारात्मक प्रभाव पूर्णपणे संपवण्यासाठी आणि गजकेसरी योगाचा 100% लाभ घेण्यासाठी
अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. भाग्य आणि बुद्धी अधिक मजबूत करण्यासाठी रोज किंवा दर गुरुवारी ओम ग्राम ग्रीम ग्रॉम सह गुरुवे नमः या मंत्राचा किमान एक माळ जप करा. तसेच प्रत्येक गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा करा, तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गरिबांना पिवळ्या वस्तूचे दान करा, जसे की चणा डाळ किंवा केळी. साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी देवाच्या बीज मंत्राचा ओम प्राम प्रीम प्रॉम सह शनिचराय नमः या मंत्राचा जप करा. समाजसेवा करा, गरजू गरीब आणि वृद्ध लोकांची मनापासून सेवा करा किंवा त्यांना मदत करा. तसेच रोज नियमितपणे पक्ष्यांना दाना पाणी टाका. या उपायाने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. तर मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 2026चे शेवटचे 7 महिने साडेसातीचे असूनही तुमच्यासाठी प्रगतीची नवी दारे उघडणार आहेत. फक्त मनातील भीती आणि आळस काढून टाका, अहंकारापासून दूर राहा, कष्टावर विश्वास ठेवा आणि उपायांचे नियमित पालन करा. तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या यातील कोणती गोष्टी जाणवत आहेत हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मीन राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशी शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.